आम्ही खोलेश्वर विद्यालय दिंडोड येथील इयत्ता 9च्या विद्यार्थिनी विकसित भारत बिल्डथॉन 2025 या प्रकल्प अंतर्गत रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे पाणी साठवण्याची व्यवस्था हा प्रकल्प तयार केला आहे। यामध्ये मी मुळे भक्ती, मी शिंदे वैष्णवी, मी संस्कृती, मी पलक आणि मी अक्षदा आमचा सहभाग आहे। हा प्रकल्प बनवण्यामागचे कारण म्हणजे आमचा भाग मराठवाडा हा दुष्काळी प्रदेश आहे। आमच्या भागात पाण्याची खूप कमतरता असते। त्यामुळे आम्हाला लोकांजवळ हा संदेश पोहोचवायचा आहे की तुम्ही पावसाचेच पाणी ते साठवून ते उपयोगात आणा। हे पाणी आपल्या वापरात येत नाही, कारण हे पाणी वाहून जाऊन समुद्राला मिळते व समुद्राचे पाणी खारट असल्यामुळे आपण ते वापरू शकत नाही। त्यामुळे आपण पावसाचे पाणी गच्चीवर साठवून फिल्टर करून ते आपल्या वापरात आणावे। कोरोनाच्या काळात बरेच लोक कोरोनापासून वाचण्यासाठी शेतात जाऊन राहिले। त्यामुळे त्यांना तेथील बोरचे पाणी प्यावे लागले। त्यांना बोरचे पाणी पिल्यामुळे बरेच आजार झाले। काही लोक मृत्यूच्या दारात जाऊन पडले। त्यामुळे त्या लोकांनी हे पावसाचे पाणी पिले पाहिजे। अतिवृष्टीमुळे बऱ्याच ठिकाणी नद्यांना पूर येतो। त्यामुळे काही लोकांना खूप हानी पोहोचते। त्यामुळे त्या लोकांनी पावसाचे पाणी आपल्या घरावरच अडवून तेच पाणी वापरले पाहिजे। आताच्या काळात असा एक दिवस येईल की आपल्याकडे पिण्याचेही पाणी नसेल, पाण्याची खूप टंचाई भासेल। त्यामुळे आपण पाणी साठवून तेच वापरात आणले पाहिजे। पाणी वाचवणे ही काळाची गरज आहे। आम्ही या प्रकल्पासाठी वापरलेले साहित्य म्हणजे आम्ही एक डब्बा वापरलेला आहे, नंतर कलर पेपर वापरलेले आहेत, पुट्टा वापरलेला आहे, दगड आहेत आणि कापूसही आहे, इत्यादी सामान वापरलेले आहे। हा प्रकल्प काम कसा करतो तर ज्या वेळेला पाऊस येईल त्यावेळेला ते पाणी गच्चीवर येईल, त्यावेळेला ते पाणी आपण पाईपलाईनद्वारे या टँकमध्ये सोडायचं। त्या टँकमध्ये ऑलरेडी फिल्टरची व्यवस्था केलेली असेल। फिल्टर झालेलं पाणी एका दुसऱ्या टँकमध्ये येणार। ते पाणी आपण घरगुती वापरासाठी वापरणार। अतिरिक्त पाणी विहिरीमध्ये सोडणार आणि ते आपण शेतीसाठी वापरणार। या उपक्रमाचे फायदे म्हटले तर पृथ्वीवरील पाणी कधीही संपणार नाही। पाण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये साठा राहील। ज्या लोकांना पाणी आणण्यासाठी दूर जावे लागते किंवा खूप कष्ट घ्यावे लागते, त्यांचे कष्ट थोडे कमी होतील। आपण पाहतो आपला भारत देश अनेक आजारांना भिडत आहे। त्यामध्ये अनेक आजार हे पाण्यामुळे देखील उद्भवू शकतात, कारण पाण्यामध्ये क्षारतेचे प्रमाण जास्त असते। जर आपण असा उपक्रम राबवला तर यामध्ये क्षारतेचे प्रमाण कमी आहे आणि आपले आजार देखील कमी होतील। पाणी जिरवा। धन्यवाद।